तर आज ऊन आहे बघा, दिवस पाणी पडलं भरपूर, कडक ऊन आले एकदम. चांगलं वाटते, मनाला शांती वाटते. ऊन आलं ते बरं आहे. तर 2 दिवस बिऊन चालेल मला. तर आजचा वर्कआउट एकदम भारी झाला माझा. ट्रायसेप मारलं बघा, डंबल्सचे 3 एक्सरसाइज मारलं, त्याचे 2-4 2-4 आणि एक मशीन मारस, जास्त नाही मारलं. आणि प्रेस पण चांगला पडला बरं का. जास्त मारायचा, प्रेस नाही पडायचा. कमी मारते परंतु प्रेस चांगला पडतोय बरं का. आणि बॉडीला पण पंप भारी भेटतोय. आज आपण काय बोलू, काही समजा नाही गेले बरं का. मी सांगतो एपिसोड आहे आपला 93वा. तर आपण एकदम ढासू केलं आहे. आणि लास्टला आपण बघितलं असेल तर एक पुशअप मारून बघितलं मी, होतं खाली. मला वाटलं निष्ठा दिली, पाय निष्ठा आणि पडेल मी, काय नाही झालं. चालते पहिला जेव्हा मी मारलो तेव्हा निष्ठा चालते. तर कळालं की बॅलन्स कसं करायचं काय नाही. मारलं 10-12 मारला असेल. तो व्हिडिओ तुम्ही बघितला का नाही काम. आणि काल एकदम बेस्ट मारला आज टेक. पण मी आज टेक नाही मारलं, पण चॅलेंज घेऊ आज टेक पुशअप घेऊ. कारण की पब्लिक आल्यानंतर आपला टाइम भेट नाही गेले तेव्हा गडबड होते. त्यामुळे मी चॅलेंज घेऊ, नंतर मग आज टेक पुशअप प्रॅक्टिस करू 10 मिनिट. तुला तर एपिसोड तुम्हाला सांगितलं आहे 93वा. आपण फक्त होल्ड करणार आहे का, ते पण फक्त हातावर. मी चला भेटतो तुम्हाला 2 मिनिटानंतर. आलोच मी 2 मिनिटं. 2 मिनिट कंप्लीट झाले बरं की. मला सावली पाहिजे. जेव्हा सावली असते तेव्हा ऊन पाहिजे, जेव्हा ऊन असतं तेव्हा सावली पाहिजे. बघा माणसाला पण कळत नाही काय पाहिजेत काय नाही. आणि माणसाच्या मध्येच दिवस जर असेल माझं बोलायचा अर्थ बरं का. आज आपण घेणार आहे फक्त तुम्हाला माहितच आहे फक्त. आणि चॅलेंज घेण्यापूर्वी आपण रॉक स्टँड 1 मिनिट होल्ड करून नक्की बरं का. तरच मग आपण स्टार्टअप करू. काहीतरी म्हणजे कसं माहिती आहे का, जेव्हा रॉक स्टँड करतो तेव्हा आपल्याला कळते, आपल्या पूर्ण बॉडीला कळते की आपल्याला कसं होल्ड करायचं आहे का नाही. काल 100% घडलं आहे. सकाळी पण 1 मिनिट होल्ड केले. 1 मिनिट होल्ड करा सकाळ आणि संध्याकाळी टोटल 2 मिनिट. बॉडीला कळल बरं का कसं थांबायचं काय नाही. तर चला आता आपण घेऊ फ्रॉक स्टँड 1 मिनिट घेऊ, मग नंतर आपला चॅलेंज सुरू होईल. मला वाटायचं की वरती थांबता येत नाही, तसं काय पण नसते. म्हणजे कसं माहितीये का, माझं बोलायचं अर्थ होतं की जागा एकदम चांगली असली की मला थांबता येईल. विचार करतो ते चुकीचं आहे. जागा कशी करा ना, फक्त माणसाला थांबता आलं पाहिजे. की आता समजा जागा चढ उतार एकदम साफ, म्हणजे आपल्या बॉडीला कळलं पाहिजे की आपल्याला बॅलन्स कसं तोलायचं काय. आणि जागा कसं पण राहू, विचार जे करतोय ते चुकीचं करतोय कशी पण राहू द्या, फक्त आपल्याला हातावर थांबता आलं पाहिजे. तेवढं पण ॲडव्हान्स जागा नाही, मीडियम आपलं चालेल. वर थोडं नॉर्मल चालेल जागा मीडियम बरं का. ॲडव्हान्स म्हणलं तर मग ते लईच वर झालं. माणसाला थांबता आलं पाहिजे. असं वाटायचं की करतोय चुकीचं करतोय, बरोबर करत होतो ते चुकीचं करतोय. जागा कशी करा ना, फक्त माणसाला थांबता आलं पाहिजे बरं का. आपण फ्रॉक स्टँड 1 मिनिट म्हणलं तुम्हाला, थांबलं 30 सेकंदच की माझ्या उजव्या हाताला जास्त ताण पडत होता म्हणून मी त्याच्यामुळे कॅन्सल केलं. आता आपण घेऊ पहिला मिनिट म्हणलं तर पहिला सेट हँड स्टँडचा कमीत कमी 6 मिनिट घेऊ आपण. आणि मी आज हेडफोन पण आणले, चार्जिंग भरपूर आहे. म्हणजे रात्री लावलं चार्जिंगला, काल आपला मूड खराब झाला, अर्धा वाट पूर्ण करायचं म्हणून मी फुल चार्जिंग करून आणले. 6 ते 7 मिनिट थांबू, मग सेकंड सेटला बघू किती वेळ थांबायचं काय नाही बरं.
मिनिट झालेलं. प्रॅक्टिस चांगली होती. मी अजून थांबला असतो 2-3 मिनिट, कारण की हाताला जास्त त्रास होत होता. आपल्याला एवढं कधी कंटिन्यू आपण प्रॅक्टिस नाही केलं. कळाले की तर पहिले 1 ते 2 मिनिट फ्रॉग स्टँड होल्ड करा. बॉडीला कळते की आपल्याला थांबायचं आहे. हातावर कसा यूज करायचं, म्हणजे कसं यूज करायचं ते पण मला थोडं कळतं. जे मी करतोय ते बरोबर करतोय. आता जे विचार केलं पहिले ते चुकीचं विचार केलं आहे. आता फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. करण्यापूर्वी 1 मिनिट होल्ड करा फ्रॉग स्टँड आणि तुम्हाला येईल. म्हणजे मला येतेच, आता होईल. मला असं वाटतं 2 दिवसात आपलं चॅलेंज कंप्लीट होईल. आता पहिला सेट तर कंप्लीट झाला, तुम्ही बघितलंच आहे. व दुसऱ्या सेटला का होते का नाही बरं का. चला मग.